प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सह्याद्री पर्वताच्या उपरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा अचूक क्रम खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला पर्वतरांगेचा अचूक क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे, हे नोट करून घ्या मित्रांनो. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो की महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतातून पूर्वेकडे पसरणाऱ्या 3 महत्त्वाच्या डोंगररांगा आहे. तर सर्वात उत्तरेकडे म्हणजेच वरच्या बाजूला मित्रांनो तापी व गोदावरी खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. मित्रांनो, सर्वात वरच्या बाजूला सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे, जी तापी आणि गोदावरी नदीला वेगळे करते. तर मध्यभागात गोदावरी व कृष्णा भीमा खोऱ्यांना वेगळी करणारी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे मित्रांनो. तर मध्यभागामध्ये मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग येते, जी मित्रांनो गोदावरी व कृष्णा भीमा खोऱ्यांना वेगळी करते. कोणती? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. मित्रांनो, सर्वात दक्षिणेकडे म्हणजेच खालच्या टोकाला भीमा कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात वेगळी करणारी शंभू महादेव डोंगररांग आहे. खालच्या बाजूला मित्रांनो शंभू महादेव डोंगररांग येते, जी भीमा व कृष्णा या नद्यांना वेगळी करते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर. तर मित्रांनो, हे तीनही पॉईंट पाहिलेले आहे आपण. सातमाळा अजिंठा डोंगररांग ही तापी व गोदावरीला वेगळी करते. हरिश्चंद्र बालाघाट हे गोदावरी व कृष्णा भीमा कृष्णा नदीला वेगळी करते. सोबत शंभू महादेव डोंगररांग ही भीमा आणि कृष्णा या नद्यांना वेगळी करते.